नमस्कार लाडक्या बहिणींनो, वाट पाहत होता की ई-केवायसी कशी करावी, कधीपासून करावी, तर त्याचा ऑप्शन आलेला आहे। पण आता पहा, मुख्य पृष्ठावरती अशी कोणती माहिती अद्याप आलेली नाही। काल आलेली होती, पाहू शकता लाईव्ह तुमच्या समोर इथे आलेली आहे, आत्ताच आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे। पहा, ऑफिशियल वेबसाईटवरती आलेला आहे, क्लिक करायचं। पहा, तुम्हाला नवीन वेबसाईट ओपन होईल, ती म्हणजे पहा ladkibahin.maharashtra.gov.in/e-KYC म्हणजे गव्हर्नमेंटची साईट आहे। पहा, इथे आपला जी महिला लाभार्थी आहे, पात्र आहे, तिला 1500 रुपये भेटत आहेत। तिचा आधार क्रमांक इथे प्रविष्ट करा, हा कॅप्चा इथे फिल करा। कॅप्चा येत नसेल तर रिफ्रेश करा आणि मी सहमत आहे या पर्यायावरती क्लिक करा आणि OTP पाठवा यावरती क्लिक करा। तर पाहू शकता एरर येत आहे, अनेबल टू सेंड OTP म्हणजेच अजून वेबसाईटवरती एरर आहे, अजून वेबसाईट सॉल्व झालेली नाही। त्यामुळे जोपर्यंत तुमचा OTP येत नाही तोपर्यंत आपल्याला पुढील स्टेप करता येत नाही। त्यामुळेच पहा, जर OTP जात असेल तर आपल्याला यानंतरची स्टेप असणार आहे, आपल्या पतीचे आधार नंबर किंवा वडिलांचे टाकून ते व्हेरीफाय करायचे आहे। त्यानंतर कास्ट, त्यानंतर पुढील स्टेप असणार आहे। पण हा ऑप्शन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला पुढील स्टेप भरता येणार नाही। यासाठी आपल्या डिस्क्रिप्शनमधून व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करून ठेवा, म्हणजे जर वेबसाईट सुरू झाली की नवीन व्हिडिओ बनवण्यात येईल किंवा त्याबद्दलची माहिती देण्यात येईल। पहा, अशा पद्धतीने येईल तुम्हाला एरर, किंवा आणखीन एक एरर कसा येणार आहे ते पण मी सांगतो। पहा, OTP पाठवा, सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही, म्हणजे तुम्ही अपात्र असाल तर तुम्ही अशा पद्धतीने एरर येणार आहे। पात्र असाल तर OTP जात नाही आहे। हा प्रॉब्लेम आता वेबसाईटवरती चालू आहे, त्यामुळे घाबरून जाऊ नका। 2 महिने आहेत, त्यामुळे तुम्ही ई-केवायसी कशी करायची नेक्स्ट व्हिडिओसाठी थांबू शकता, कारण OTP जात नाही तर आपण कशा पद्धतीने व्हिडिओ बनवू शकतो, बनवू शकत नाही। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला ई-केवायसी सुरू झाल्यानंतर ती कशी करावी याबद्दलची अधिकची माहिती देणार आहे।